बघा, अतिशय महत्त्वाचे असलेले 4 प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्या 4 प्रश्नापैकी कमीत कमी परीक्षेला 2 येणार म्हणजे येणारच. ओके, आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण 4च प्रश्न बघणार आहेत. 4 पैकी 2 परीक्षेला आलेच पाहिजे. जर नाही आले तर चौकामध्ये मला पकडायचं आणि काय म्हणायचं आहे, हा का बरं नाही आले, कोणत्याही चौकात पकडायचं. ओके, चला बघा, रिक्वायरमेंट ऑफ आयडियल ट्रॅक्शन हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की ट्रॅक्शन करायचं. ट्रॅक्शन म्हणजे काय रे, ट्रॅकवरची ॲक्शन. ट्रेन आली, ट्रेन गेली, ही ॲक्शन, अपडाऊन ॲक्शन, त्याला ट्रॅक्शन म्हणायचं. ट्रॅक्शन म्हणजे काय, ट्रॅकवरची ॲक्शन. रेल्वे येते, रेल्वे जाते, लोकं नेती, माणसं नेती, माणसं आणती, वस्तू नेती, वस्तू भरून. मालगाडी माहिती आहे तुम्हाला, वस्तू नेती, वस्तू भरून आणते. अगदी लातूरमध्ये पाण्याची सुद्धा ट्रेन आली होती, माहिती आहे तुम्हाला? हो, दुष्काळामध्ये पाण्याची ट्रेन आली होती लातूरमध्ये. पाणी पुरवठा रेल्वेने केला, बोगी पाणी भरून आलं, तोटी थ्रू पाणी लोकांनी घेतलं. असू द्या. तर रिक्वायरमेंट ऑफ आयडियल ट्रॅक्शन हे बघू आपण. तर बघा काय काय रिक्वायरमेंट आहेत. इट शुड हॅव हाय स्टार्टिंग टॉर्क विथ मॉडरेट स्टार्टिंग करंट. मॉडरेट कमीत कमी मध्यम करंटमध्ये भरपूर स्टार्टिंग टॉर्क पाहिजे, कारण ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग टू मच लोड इज देअर अँड टू मूव दॅट लोड हाय टॉर्क इज रिक्वायर्ड. म्हणून आपण सेपरेट DC मोटर वापरतो, आपण DC सिरीज मोटर. तर पहिलं रिक्वायरमेंट काय, स्टार्टिंग टॉर्क चांगला पाहिजे विथ मॉडरेट करंट, मध्यम करंटवर. त्याच्यानंतर स्पीड कंट्रोल शुड बी कन्व्हिनियंट अँड स्मूथ. स्पीड कंट्रोल स्मूथ पाहिजे, जर झटके नाही मारले पाहिजे ट्रेनने थांबताना. हे पहा, ट्रेन अगदी स्मूथ चालते आणि स्मूथ पद्धतीने थांबली पाहिजे, ही रिक्वायरमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर इट शुड बी सेल्फ कंटेन युनिट अँड साईज शुड बी कॉम्पॅक्ट. तर स्वतःचं एक कॉम्पॅक्ट युनिट पाहिजे, त्या कॉम्पॅक्टमध्ये लोक बसले पाहिजे व्यवस्थित. ओके, तर इट शुड बी सेल्फ कंटेन, स्वतःचं युनिट पाहिजे, त्या म्हणजे त्या ट्रेनच्या ज्या डबे आहेत ते व्यवस्थित कन्व्हिनियंट असले पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड विथस्टँड टेम्पररी ओव्हरलोड. थोडाफार जास्त लोड झाला, जास्त लोक बसले तरी ती त्यानं सहन केली पाहिजे, त्यांनी ओढली पाहिजे. येतं लक्षात? त्याच्यानंतर इफिशियन्सी शुड बी हाय. इफिशियन्सी चांगली पाहिजे, म्हणजे कमी बिल येईल ना. त्याच्यानंतर ब्रेकिंग सिस्टीम शुड बी इफेक्टिव्ह अँड कन्व्हिनियंट फॉर पॅसेंजर. तर जे ब्रेक मारणारे किंवा ॲक्सेलरेट करणारे, तर ते स्मूथ आणि कन्व्हिनियंट पाहिजे पॅसेंजरला. नाही तर एकदम ब्रेक लागलंय, तो तोंडार पडलाय, नाक फुटलंय, चांगलं वाटतं का ते? नाही, स्मूथ ब्रेकिंग पाहिजे. ओके, एकदम स्मूथ ब्रेकिंग पाहिजे, जेणेकरून पॅसेंजरला कन्व्हिनियंट होईल. द ब्रेकिंग एनर्जी शुड बी युटिलाइज फॉर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. इथं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग करा. ज्यावेळेस मोटरला आपण ब्रेक करतो ट्रेनला, तर त्यावेळेस काय व्हायला पाहिजे, रिजनरेशन व्हायला पाहिजे. त्याच्यामधून काय होतं, ते इलेक्ट्रिकलचे दिवे असतात ना, 110 व्होल्टवर 115 व्होल्टवर चालणारे ट्रेनमधल्या लाईटिंग, त्याच्यावर चालत असतात. त्याच्यामुळे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग वापरा, बऱ्यापैकी ऊर्जेची बचत तिथं होणार आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन शुड बी क्लीन अँड शुड नॉट इन्व्हॉल्व स्मोक डस्ट. इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह असल्यामुळं याच्यामध्ये काय काय पाहिजे, क्लीन ऑपरेशन पाहिजे. धूळ नाही चाललं पाहिजे, डस्ट नाही चालली पाहिजे, स्मोक म्हणजे फ्यूल कन्झम्पशन नको, त्यानं काय होणार आहे, एअर पोल्युशन वगैरे होणार आहे, ते व्हायला नाही पाहिजे. ओके, ऑपरेशन क्लीन पाहिजे. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन अँड डिॲक्सेलरेशन शुड बी स्मूथ विथ ऑप्टिमम टाईम. पटकन ऑक्सेलरेशन व्हायला पाहिजे आणि पटकन डिॲक्सेलरेशन व्हायला पाहिजे आणि स्मूथ पद्धतीने व्हायला पाहिजे. नाही तर बघा, आपण गाडी चालवतो आणि एकदम ॲक्सेलरेशन वाढवतो आणि मागचं पोरगं मागं पडत आहे. डिॲक्सेलरेशन असं हे करतं की ते डायरेक्ट येऊन आदळत आहे. ओके, तुमच्या गाडीवर कोणी का बरं बसत नाही, सगळ्या दुनियाला माहिती आहे की नाही, तुम्ही कसं चालवतात ते. तर सांगायचं तात्पर्य हे ट्रेनमध्ये असं होतं का म्हणे. ओके, ॲक्सेलरेशन अँड डिॲक्सेलरेशन कसं पाहिजे, स्मूथ पाहिजे. तर ही आहे रिक्वायरमेंट ऑफ आयडियल ट्रॅक्शन. अतिशय महत्त्वाच्या प्रश्नामधला हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाच्या प्रश्नामधला पुन्हा एक प्रश्न घेऊ आपण. कंपॅरिझन बिटवीन DC सिस्टीम अँड 25 kV AC सिस्टीम फॉर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमध्ये
डी सी सिस्टीम आणि 25 केव्हीचं ए सी सिस्टीम याच्यामध्ये काय फरक आहे ते बघणार आहेत आपण. प्रश्न दुसरा अतिशय महत्त्वाच्या क्वेश्चनमधला, येतं लक्षात. तर बघा पहिला याचे सिरियल नंबर घेतलं, कंपॅरिझनचे पॉईंट घेतले, डी सी सिस्टीम घेतली आणि ए सी सिस्टीम घेतली. आता पहिला पॉईंट काय, व्होल्टेज. तर डी सी सिस्टीममध्ये 600 व्होल्टपर्यंत सप्लाय असतो. किती, 500-600 व्होल्ट असतो डी सी प्लस मायनस. ओके, 500 व्होल्ट 600 व्होल्ट, 600 व्होल्टचा सप्लाय डी सी. आणि 25 केव्हीमध्ये काय, मोर दॅन 600. इथं 600, इथं मोर दॅन 600, पण इथं किती असतो, 25 केव्ही असतो. इथं 600 आणि इथं 25 केव्ही. त्याच्यानंतर करंट रिक्वायरमेंट इथं जास्त लागल, व्होल्टेज कमी म्हणजे करंट वाढणार आहे, व्होल्टेज कमी म्हणजे करंट जास्त असणार आहे. इथं करंट मात्र कमी असणार आहे. मग आता करंट जर जास्त असेल तर व्होल्टेज ड्रॉप पण जास्त होईल. इथं कमी होईल व्होल्टेज ड्रॉप. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. आता करंट जर जास्त असेल तर क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर मोठा लागेल. येतं लक्षात, इथं कमी लागेल क्रॉस सेक्शन एरिया. आता स्पेशल इक्विपमेंट काय लागतं, इथं रेक्टिफायर लागतं, कारण AC टू DC कन्व्हर्जन करावं लागेल. आणि इथं आपण व्हेरिएबल कन्व्हर्टर वापरतो, स्पेशली VFD ड्राईव्ह वापरतो, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. फ्रिक्वेन्सी चेंज करतो, कमी फ्रिक्वेन्सीवर मोटरला कंट्रोल करणं सोपं जातं. ओके. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्टेशन इथं कमी आहे, 11 किलोमीटर 15 किलोमीटर अंतर आहे. इथं कमी आहे, इथं जास्त आहे, 30-30 किलोमीटरपर्यंत सबस्टेशन असलं तरी चालतं आहे. रोबोट नावाचा एक चित्रपट आहे, चिट्टी नावाचा रोबोट असतो आणि ते काय करतं, एकदा ट्रेनमध्ये त्याची चार्जिंग संपत्ती तर ते असं काढताना असं लावतं आणि चार्जिंग होती. ओके. तर ते एक सबस्टेशनचा प्रकार आहे छोटा, रेल्वेच्या सबस्टेशनचा. तर तसे सबस्टेशन इथं कमी अंतरावर असतात, इथं जास्त अंतरावर असतात. त्याच्यानंतर पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी याची कमी, याची जास्त आहे. त्याच्यानंतर कॉस्ट याची जास्त आहे, याची कमी. मग आता तुम्ही म्हणा सर मग याच्यापेक्षा ही जास्त वापरतात, ओके, याच्यापेक्षा ही जास्त वापरतात, पण ही कमी वापरतात, ही जास्त सुटेबल आहे. ओके. तर याचा ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस अशा फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतो. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ 25 kV AC सिस्टीम ओव्हर DC सिस्टीम. याचे काय काय फायदे आहेत DCपेक्षा, तर काय आहे, इथं करंट कमी असणारे, व्होल्टेज ड्रॉप कमी असणारे, क्रॉस सेक्शन एरिया कमी असणारे, त्याच्यानंतर जास्त पॉवर हँडलिंग आहे, कॉस्ट कमी आहे, सगळ्या गोष्टी. ओके. रनिंग कॉस्ट कमी, इन्स्टॉलेशन कॉस्ट जास्त आहे. तर हे परीक्षेला 4 मार्काला विचारणारच फायनलला तरी. ओके. या दोन्हीपैकी एक प्रोग्रेसिव्ह टेस्टला सुद्धा येऊ शकतो. कळालं, कोणाकोणा समजलं रे, काहीच अडचण नाही. चला आता अतिमहत्त्वाच्या क्वेश्चनपैकी दुसरे 2 क्वेश्चन बघू आपण. बघा, क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन किंवा सिस्टीम ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन. ट्रॅक, रेल्वेचा ट्रॅक कशा पद्धतीने इलेक्ट्रिफाय केला जाऊ शकतो किंवा कशा पद्धतीने इलेक्ट्रिफाय करतात, त्याच्यावरून त्याचे किती टाईप्स पडतात ते बघू आपण. तसे तर मनाला 2च आहेत, कोणते, AC आणि DC. ओके. AC आणि DC. पण ACमध्ये पण काय आहे, सिंगल फेज AC आहे, 3 फेज AC आहे, त्याच्यानंतर कंपोजिट सिस्टीम आहे. तर हे आपण बघणार आहे. तर पहिला टाईप आहे DC सिस्टीम, म्हणजे DC सप्लाय आपण वापरतो तिथं. DC सप्लाय आत्ताच HVDC पाहिलं ना, हे DC सिस्टीम बघितलं ना, 600 व्होल्टचा सप्लाय असतो, DC सिरीज मोटर असते, स्टार्टिंग टॉर्क हाय असणारी मोटर वापरतो आपण इथं. तर ही सिस्टीमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ओके. DC सिस्टीम. त्याच्यानंतर सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी AC सिस्टीम. ही सिस्टीमसुद्धा बऱ्याच ठिकाणी 25 kVची सिस्टीम वापरतो आपण. ओके. 25 kV सिस्टीम, 25 kVची AC सिस्टीम जी आहे ना, ही आहे. त्याच्यानंतर 3 फेज लो फ्रिक्वेन्सी AC सिस्टीम. तर इथं आपण स्लिपरिंग इंडक्शन मोटर वापरतो. हे पण बऱ्यापैकी ठिकाणी, कमी ठिकाणी वापरतात, कारण 3 फेज घ्यायचं म्हणलं तर काय होतं, कॉस्टिंग वाढते. ओके. तर हे पण एक सिस्टीम आहे, इथं आपण स्लिपरिंग इंडक्शन मोटर वापरतो. त्याच्यानंतर कंपोजिट सिस्टीम, ही सगळ्यात जास्त प्रमाणात वापरल्या जाणारी सिस्टीम. ओके. तर याच्यामध्ये काय आहे,
कंपोजिट सिस्टीममध्ये दोन प्रकार पडतात, एक कांडो सिस्टीम आणि एक सिंगल फेज AC टू DC. सिंगल फेज ACला DCमध्ये कन्वर्ट करणारी सिस्टीम आणि कांडो सिस्टीम याच्यामध्ये आपण काय करतो, सिंगल फेज टू 3 फेज कन्व्हर्जन करतो. तर जनरली आपण 3 फेज टू सिंगल फेज सगळीकडे बघितलं, पण सिंगल फेज टू 3 फेज कन्व्हर्जन करण्यासाठी एक स्पेशल सिस्टीम आहे, तिथं अर्नो कन्व्हर्टर वापरतो आपण. ओके, रोटरी रेक्टिफायर, रोटरी इन्व्हर्टर, अर्नो कन्व्हर्टर हे काय करतं आहे, सिंगल फेजला 3 फेजमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करतं आहे. ते ॲडिशनल ॲडव्हान्स सिस्टीम आहे कांडो सिस्टीम, हीच मोठ्या प्रमाणात वापरतात. आणि दुसरी सिस्टीम आहे सिंगल फेज AC सिस्टीम टू DC सिस्टीम, ACला DCमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात, रेक्टिफिकेशन टेक्निक. आलं लक्षात? तर हे कसं करतात, सिंगल फेज टू DC आणि DC टू परत AC अशा पद्धतीने, पण करताना मग 3 फेजमध्ये. तर याला कांडो सिस्टीम म्हणतात. ही पण खूप मोठ्या प्रमाणात वापरतात, सिंगल फेज AC टू DC. सो दीज आर द सिस्टीम ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन. आर यू गेटिंग दिस? समजतंय? तर ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशनचे 4 प्रकार, DC सिस्टीम, सिंगल फेज लो फ्रिक्वेन्सी AC सिस्टीम, 3 फेज लो फ्रिक्वेन्सी AC सिस्टीम. कंपोजिट सिस्टममध्ये 2 प्रकार, एक कांडो सिस्टीम आणि एक सिंगल फेज AC टू DC सिस्टीम. ओके, आता आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं आहे, ब्लॉक डायग्राम. AC लोकोमोटिव्हची ब्लॉक डायग्राम बघायचं आहे. तर हे OH, ओव्हरहेड इक्विपमेंट म्हणतो आपण याला. काय म्हणतो? ओव्हरहेड. तुम्ही बघितलं असेल ट्रेनच्या वर अशी एक पट्टी असते, वायर असते आणि त्याला खाली पेंटोग्राफ कनेक्टेड असतो. हे काय आहे? पेंटोग्राफ. आणि हे कुठं कनेक्टेड आहे? CBला, सर्किट ब्रेकर आहे. ओके, कनेक्टिंग. त्याच्यानंतर हे काय, हे सर्किट ब्रेकर आहे, एअर सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर हे काय, कनेक्टिंग बॉक्स. पेंटोचं अप आणि डाऊन मुवमेंट करण्याचं काम इथून होतं. ओके, कनेक्टिंग बॉक्स, पेंटोग्राफ जो आहे तो अप आणि डाऊन करण्याचं मुवमेंट इथं होतं. त्याच्यानंतर हे सर्किट ब्रेकर आहे, ऑइल सर्किट ब्रेकर असते, काही ठिकाणी एअर सर्किट ब्रेकर असते. ओके, सर्किट ब्रेकर म्हणू आपण. मग हा सर्किट ब्रेकरचा सप्लाय कुठं जातो? ट्रान्सफॉर्मरला. हे काय करतं? स्टेप डाऊन करतं. ट्रान्सफॉर्मर काय करतं? स्टेप डाऊन करतं. जो काय सप्लाय आहे त्याला कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे करतं. त्याच्यानंतर इथं काय केलं जातं? रेक्टिफायर जातं. रेक्टिफायर करतं. हे काय करतं? हे स्टेप डाऊन करतं. स्टेप डाऊन. त्याच्यानंतर रेक्टिफायर काय करते? AC टू DC. रेक्टिफायर काय करतं? AC टू DC. मग आता फिल्टर, DCमध्ये रिपल फॅक्टर असतो, तो प्युरिफाय करण्यासाठी आपण काय करतो? फिल्टर किंवा स्मूथ चोक वापरतो, जे काय करतंय रिपल फॅक्टर रिड्यूस करण्यासाठी वापरतात. मग तयार झाली AC टू DC तयार झाली की ती मग कुठं वापरतात रे? ट्रॅक्शन मोटरला. आणि DC सिरीज मोटर असतात त्या. ओके, तर ही सिस्टीम आपण इथे इम्प्लिमेंट केली. कोणाकोणाला समजलं आहे? पुन्हा एकदा बघा. हे पेंटोग्राफ आहे. हा ओव्हरहेड कंडक्टर जे आहे त्याला कॅटेनरी वायर म्हणतात. त्या कॅटेनरी वायरला ते घासत चालतं कंटिन्यू. पाहिलं असेल ना ट्रेनला. तर हे अप डाऊनचं मोमेंट इथून होतं, त्याला आपण काय म्हणतो? ऑपरेटिंग मेकॅनिझम म्हणतो. व्हर्टिकली अप आणि डाऊन मोमेंट ऑपरेट करण्याचं काम हे करतं. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर, जर समजा वरूनच एक्सेसिव्ह करंट आला, फॉल्ट आला, तर इथूनच सप्लाय सेपरेट करण्याचं काम ते करेल, म्हणजे इकडं काय होणार नाही इंजिनला वगैरे. आता इथून सप्लाय जातो कुठं? ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मर काय करते? सप्लायला ट्रान्समिट करतं इकडून इकडं. पण इथं काय? टॅप चेंजर आहे, स्टेप डाऊन करते. व्होल्टेजला पाहिजे त्या व्होल्टेजमध्ये घेते. मग व्होल्टेजला स्टेप डाऊन केलं, कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं की त्या व्होल्टेजचं कन्व्हर्जन AC आहे जे, त्याला DCमध्ये कन्वर्ट करण्याचं काम रेक्टिफायर करते. रेक्टिफायर कन्वर्ट AC इंटू DC. मग हे DC जे रेक्टिफाय झालेलं आहे ते कोणाला जाणार आहे? फिल्टर सर्किटला जाणार आहे. मग फिल्टर सर्किट काय करेल? त्याच्यातला रिपल फॅक्टर कमी करेल, त्यातलं पल्सेंटिंग फॅक्टर कमी करेल आणि स्मूथ करेल. आणि स्मूथ जी DC होईल ती कोणाला दिली? ट्रॅक्शन मोटरला. 2 चाकाच्या मध्ये इथं बॉक्स आहे, हे मोटर बॉक्स आहे. ओके, DC सिरीज मोटर वापरतात. पाहिले असेल ना तुम्ही या टाईपचं स्ट्रक्चर. आणि खाली पटरी आहे आणि पटरीला रिटर्न कंडक्टर असते. वरून सप्लाय येतोय आणि हे इथं मोटर ऑपरेट होते, हे रिटर्न पाथ असतो. रिटर्न पाथ ॲक्ट ॲज अ ट्रॅक रिटर्न पाथचं काम करतो.
येणारं एकच सप्लाय करंट असा येतोय, असा इथं ऑपरेट होतून खालून जातो, रिटर्न होतो, पाथ कंप्लीट होतो अशा पद्धतीने. तर हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह समजलं. सो याच्यात काय अडचण आहे ना. हे 4 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, परीक्षेला विचारतात, फायनलला असतात हे. सो राईट डाऊन दिस. इथं मात्र हे जे ब्लॉक आहेत ना, याचं वर्किंग सुद्धा लिहायचं. 4 मार्काला एवढंच लिहायचं नाही तुम्ही, 4 मार्काला प्रत्येक ब्लॉकचं वर्किंग लिहायचं. लिहिता येईल ना वर्किंग. म्हणजे आता हे काय आहे, हे काय करतं, हे काय करतं, हे काय करतं, 4-5 पॉईंट आहेत ते लिहून काढायचे. येतं लक्षात. लिहून घ्या.